नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज आपला विषय आहे भारतातील लोकशाहीवर राहुल गांधींचे गंभीर आरोप। राहुल गांधींची अमेरिकेमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्याचा वृत्तांत आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे। आज आपण बोलणार आहोत राहुल गांधींच्या ताज्या वक्तव्यावर, ज्या त्यांनी अमेरिकेत राष्ट्रीय प्रेस क्लबमध्ये मांडल्या आहेत। राहुल गांधी म्हणतात की गेल्या 10 वर्षात भारतातील लोकशाही मोडून पडली होती, मात्र आता ती लढा देत आहे। ते पुढे सांगतात, माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी महाराष्ट्रातील सरकार आमच्यापासून काढून घेतलेले पाहिले आहे। आमचे आमदार खरेदी केले गेले आणि ते अचानक भाजपाचे आमदार झाले। भारतीय लोकशाहीवर हल्ला झाला आहे मित्रांनो। ती खूप कमकुवत झाली होती, पण आता ती लढत आहे आणि मला खात्री आहे की ती नक्कीच पुन्हा उभी राहील, असे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले। ते म्हणाले, हो, मला भारतीय मतदारांवर विश्वास आहे, पण तेवढेच पुरेसे नाही। भारतीय मतदार ज्ञानी आहे, पण त्याला काम करण्यासाठी एका योग्य रचनात्मक यंत्रणेची गरज आहे। आम्ही बँक खातं गोठवलेल्या अवस्थेत निवडणूक लढली। कुठल्याही लोकशाहीमध्ये असं घडतं का? कदाचित सिरियामध्ये किंवा इराकमध्ये असे प्रकार झाले असतील, पण भारतात निवडणुकीदरम्यान आम्ही आमच्या खजिनदारांशी बोललो तेव्हा त्यांचं उत्तर होतं, आमच्याकडे एक पैसाही नाही। राहुल गांधींवर 20 पेक्षा अधिक प्रकरणं दाखल आहेत। ते म्हणतात, मी एकटाच व्यक्ती आहे ज्याला मानहानी प्रकरणात शिक्षा झाली आहे। आपण एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात बघतो आहोत, त्यामुळे भारतीय मतदार खंबीर आहे, पण त्याला काम करण्यासाठी योग्य यंत्रणा हवी। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली। ते म्हणतात, 21व्या शतकात आपल्या देशाचा पंतप्रधान लोकांना सांगतो की तो देवाशी बोलतो, आणि ते म्हणतात की मी इतरांसारखा नाही, मी देवाशी थेट संवाद साधतो। गांधी शेवटी म्हणतात, मोदींनी लोकसभेत प्रवेश करताना भारतीय संविधान आपल्या हातात घेतलं, पण त्यांनी संविधानावर हल्ला करत असतानाच हे केलं। मित्रांनो, लोकशाहीचे रक्षण आपल्याच हातात आहे। आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी सजग राहणं आणि संविधान संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। या विचारांना पाठिंबा द्या आणि अधिक जाणून घ्या की संविधान सेनेची पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार, जय संविधान मित्रांनो। भारतीय लोकशाहीवर हल्ला झाला आहे मित्रांनो। ती खूप कमकुवत झाली होती, पण आता ती लढत आहे आणि मला खात्री आहे की ती नक्कीच पुन्हा उभी राहील, असे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले। ते म्हणाले, हो, मला भारतीय मतदारांवर विश्वास आहे, पण तेवढेच पुरेसे नाही। भारतीय मतदार ज्ञानी आहे, पण त्याला काम करण्यासाठी एका योग्य रचनात्मक यंत्रणेची गरज आहे। आम्ही बँक खातं गोठवलेल्या अवस्थेत निवडणूक लढली। कुठल्याही लोकशाहीमध्ये असं घडतं का? कदाचित सिरियामध्ये किंवा इराकमध्ये असे प्रकार झाले असतील, पण भारतात निवडणुकीदरम्यान आम्ही आमच्या खजिनदारांशी बोललो तेव्हा त्यांचं उत्तर होतं, आमच्याकडे एक पैसाही नाही। राहुल गांधींवर 20 पेक्षा अधिक प्रकरणं दाखल आहेत। ते म्हणतात, मी एकटाच व्यक्ती आहे ज्याला मानहानी प्रकरणात शिक्षा झाली आहे। आपण एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात बघतो आहोत, त्यामुळे भारतीय मतदार खंबीर आहे, पण त्याला काम करण्यासाठी योग्य यंत्रणा हवी। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली। ते म्हणतात, 21व्या शतकात आपल्या देशाचा पंतप्रधान लोकांना सांगतो की तो देवाशी बोलतो, आणि ते म्हणतात की मी इतरांसारखा नाही, मी देवाशी थेट संवाद साधतो। गांधी शेवटी म्हणतात, मोदींनी लोकसभेत प्रवेश करताना भारतीय संविधान आपल्या हातात घेतलं, पण त्यांनी संविधानावर हल्ला करत असतानाच हे केलं। मित्रांनो, लोकशाहीचे रक्षण आपल्याच हातात आहे। आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी सजग राहणं आणि संविधान संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। या विचारांना पाठिंबा द्या आणि अधिक जाणून घ्या की संविधान सेनेची पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार, जय संविधान मित्रांनो।